नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतेच तलाठी भरतीचे पेपर चालू आहेत सध्या आणि शिफ्ट 1 म्हणजे काल 17 तारखेला शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 याचे जे पेपर झाले त्यामध्ये काही प्रश्न हे रिपीटेड दिसले. म्हणजे ॲक्च्युली प्रश्न रिपीटेड नव्हते, पण तो टॉपिक जो होता तो पुन्हा पुन्हा येतोय आणि आज झालेल्या पेपरांमध्ये तो टॉपिकबद्दल प्रश्न हे पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. तर तो टॉपिक कोणता, तर तो भारतीय जनगणना. म्हणजे जर जनरल अवेअरनेसमध्ये किंवा जनरल नॉलेजमध्ये जर तो प्रश्न बघितला किंवा तो टॉपिक बघितला तर भारतीय जनगणना यावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे काय, ते वेगवेगळ्या पद्धतीत असो, वेगवेगळ्या मार्गाने असो, परंतु ते वारंवार प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न असो, 2 प्रश्न, 3 प्रश्न असो, ते वारंवार विचारले जात आहे. त्यामुळे हा टॉपिक म्हणजे भारतीय जनगणना हा टॉपिक करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त याच एक्झामसाठी नाही तर येणाऱ्या शिफ्ट्सच्या अनेक शिफ्टच्या एक्झामसाठी किंवा पुढे होणाऱ्या जिल्हा परिषदच्या एक्झामसाठी सुद्धा हा टॉपिक करणं गरजेचं आहे. आता तो का करणं गरजेचं आहे, कारण की मित्रांनो पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा जी जनगणना आहे ती डिजिटल फॉर्ममध्ये होणार आहे. ठीक आहे, ती डिजिटल फॉर्ममध्ये होणार आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळापासून ही चालू झालेली जी जनगणना होती किंवा इंग्रजांच्या नंतर जी फॉर्म झालेली जनगणना होती 1951 पासूनची, ती आता कुठे ते डिजिटल फॉर्ममध्ये येणार आहे. ती काय होणार आहे, ती डिजिटल फॉर्ममध्ये येणार आहे. परंतु ती डिजिटल फॉर्ममध्ये चालू होण्या अगोदर जी आतापर्यंत चालत आलेली आहे म्हणजे 2011 पासूनची जी जनगणना आहे, जी आपण आतापर्यंत मोजत आहोत, जी आपल्या पेपरमध्ये येणार आहे, त्याच्याबद्दल माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून त्यावर काय होत आहे, त्यावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल माहिती घेणं गरजेचे आहे की 2011 पासून काय बदल झालेले आहेत. सोबतच 2011 पर्यंतची जनगणना 2001च्या तुलनेत कशी होती. ठीक आहे, 2011ची जनगणना 2001च्या तुलनेत कशी होती, कोणत्या राज्यामध्ये वाढ झालेला आहे, कोणत्या राज्यांमध्ये कमी झालेलं आहे, बाललिंग गुणोत्तर कसं होतं, याची संपूर्ण माहिती आजच्या आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, भारतीय जनगणना, ठीक आहे, भारतीय जनगणना ही दर 10 वर्षांनी केली जाते. भारतीय जनगणना ही कशी आहे, ही दर 10 वर्षांनी केली जाते. तर ही जी जनगणना होती म्हणजे 2011ची जी जनगणना जी आत्ताच्या आपल्या पेपरमध्ये विचारली जाते, ती आत्ताचे जे तलाठीचे पेपर चालू आहे किंवा येणाऱ्या जिल्हा परिषदच्या पेपरमध्ये जी विचारली जाईल, ती 2011ची जी जनगणना आहे ती 15वी भारतीय जनगणना होती. किती होती, 15वी भारतीय जनगणना होती आणि ही 2 टप्प्यात करण्यात आली होती. ही काय होती, ही 2 टप्प्यात करण्यात आली. तिथे कोणते 2 टप्पे, तर एक म्हणजे यामध्ये घरकुल सुद्धा मोजण्यात आले होते. ठीक आहे, यामध्ये घरांची संख्या, गृहसंख्या सुद्धा तुम्ही म्हणू शकता, आणि एक आहे जनतेची संख्या. ठीक आहे, एक आहे आपण जनता. अशा प्रकारे या 2 टप्प्यात करण्यात आली होती. ठीक आहे, आणि ती 2 टप्पे कोणकोणत्या तारखेचे होते बघा, 1 एप्रिल 2010 रोजी एक चालू झाला आणि दुसरा आहे 9 ते 28 फेब्रुवारी 2011 दरम्यानचा. ठीक आहे, या 2 टप्प्यात करण्यात आलेली होती. आणि हे जे 2 टप्पे होते यामध्ये एक तर घरकुलाची संख्या मोजण्यात आली. ठीक आहे, यामध्ये घरांची सुद्धा यादी बनवण्यात आली होती, किती घरं आहेत, कोणते बनणार आहेत याची सुद्धा एक यादी बनवण्यात आली होती. सोबतच कोणकोणती माणसे किंवा कोणकोणते व्यक्ती त्या घरामध्ये राहत आहेत, सोबतच भारतीय जनता टोटल किती आहे हे सुद्धा 2011च्या जनगणनेत मोजण्यात आलं होतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे भारत प्लस बांगलादेश यांनी जी बाँड्रीवरची जनगणना होती ती तो सोबत मिळून केली होती, संयुक्त जनगणना झालेली होती. त्यामुळे छोटे छोटे फॅक्ट्स हे भारतीय जनगणनेचे छोटे छोटे फॅक्ट्स आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून 1 एप्रिल 2010 पासून जी जनगणनाची जी सुरुवात होती ती 1 एप्रिल 2010 पासून झाली 2011च्या जनगणनेची, जी 15वी जनगणना होती. ठीक आहे, यामध्ये घरांची यादी आणि लोकसंख्या गणना ही करण्यात आली होती. पहिले घरांची यादी, त्यानंतर लोकसंख्या गणना. 1 एप्रिल 2010 पासून ही घरांची यादी बनवण्याचा टप्पा चालू झाला होता. पहिले काय झालं होतं, तर घरांची यादी बनवण्याचा टप्पा चालू झाला होता. आणि पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी, ठीक आहे, त्यालाच NPR नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरसाठी देखील संकलित करण्यात आली होती. ही राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी सुद्धा मोजण्यात आली होती. फक्त म्हणजे जनगणना करण्याची या दृष्टीने नाही, तर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी जी प्रत्येक व्यक्तीची करणे गरजेची असते यासाठी सुद्धा हे मोजण्यात आली होती, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी. ठीक आहे, आणि सर्व नोंदणीकृत भारतीय रहिवाशांना भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, ज्यालाच आपण आधार कार्ड म्हणतो, ठीक आहे, आधार क्रमांक, तो सुद्धा अलोकेट झाला आहे किंवा नाही हे सुद्धा तेव्हा तपासण्यात आलं होतं. ठीक आहे, हे सुद्धा अलोकेट झालं आहे की नाही, किंवा तेव्हापासून एकदाची सुरुवात झाली, त्या मेन घटनेपासून सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक हा तेव्हापासून जारी करण्यात आला होता. काय झालं होतं, आधार कार्ड जे आपल्या प्रत्येकाजवळ आता आहे, जो भारतीय नागरिक आहे त्यांच्याजवळ प्रत्येकाजवळ आहे, त्यांसाठी 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक सुद्धा तेव्हापासून देण्यात आलेला होता. आणि दुसरा जो लोकसंख्या गणनेचा टप्पा होता तो 9 ते 28 फेब्रुवारी 2011 दरम्यानपासून आयोजित करण्यात आलेला होता. कधी, 9 ते 28 फेब्रुवारी 2011 दरम्यानपासून. ठीक आहे, आणि 2011 मध्ये पहिल्यांदा बायोमेट्रिक माहिती गोळा करण्यात आली होती. बायोमेट्रिक पद्धतीद्वारे माहिती गोळा करण्यात आलेली होती. का, कारण की तेव्हापासून आधार कार्डची पद्धती सुरू झालेली होती. ठीक आहे, आधार कार्डची नोंदणी सुद्धा सुरू झालेली होती. प्रत्येकाला 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येत होता. ठीक आहे, त्यामुळे बायोमेट्रिक माहिती गोळा करणे ही पद्धत ही आपण तेव्हापासून चालू झाली असं साध्याने सोप्या शब्दात म्हणू शकतो.
ठीक आहे. बायोमेट्रिक पद्धत ही तेव्हापासूनच सुरुवात झालेली. जेव्हा कधी 2011ची जी 15वी भारतीय जनगणना होती ही जेव्हापासून सुरुवात झाली त्यावेळेपासून बायोमेट्रिक माहिती गोळा करण्याची पद्धत सुद्धा सुरू झाली. आणि 31 मार्च 2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ठीक आहे, तर आपली जी जनगणना आहे ती म्हणजे आपली जी वाढ आहे ती किती झालेली आहे, ते 121 करोड मध्ये झालेली आहे. ठीक आहे. आणि ती जी आहे लोकसंख्या ही 17.7% वाढ, 17.7%च्या वाढीसह 121 करोड, ठीक आहे, 1.21 अब्ज म्हणजे 121 करोड ही झालेली आहे. याचा मित्रांनो प्रॉपर जो आकडा आहे 121 करोडचा जो प्रॉपर आकडा आहे किंवा जो पूर्ण आकडा आहे तो पुढे बघूया. आणि तो आकडा मित्रांनो प्रत्येक साईटमध्ये तुम्हाला वेगळा भेटेल. ठीक आहे. तुम्ही जर विकिपीडियावर चेक कराल त्यामध्ये वेगळा भेटेल, काही पुस्तकांमध्ये तुम्हाला वेगळा आढळून येईल. जर तुम्ही MPSC किंवा UPSCच्या कोणत्या नवीन साईट्स चेक कराल त्यामध्ये प्रत्येक याच्यात वेगळा आढळून येईल. परंतु आपल्याला जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला फक्त 121 हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. त्यामध्ये मायनर चेंजेस, पुढच्या संख्येमध्ये मायनर चेंजेस होऊ शकतो, परंतु 121 हा बेसिक आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि जे 2011च्या 15व्या जनगणनेचे जे घोषवाक्य होते ते होते आमची जनगणना आमचे भविष्य. काय होतं, आमची जनगणना आमचे भविष्य हे जनगणनेचे ब्रीद वाक्य होते. काय होते, जनगणनेचे ब्रीद वाक्य होते. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की 1931 मध्ये जी ब्रिटिशांनी जातीबद्दलची जनगणना होती, म्हणजे कोणत्या जाती भारतामध्ये आहे किंवा किती जाती आहे याबद्दलची जनगणना करण्याची जी पद्धत होती ती त्यांची शेवटची पद्धत होती 1931 मधली. ठीक आहे. 1931 मध्ये त्यांनी ही पद्धतच बंद करून टाकली होती. 1931 मध्ये त्यांनी ठरवलेलं होतं की जातीनुसार मोजायचं नाही. ठीक आहे. परंतु भारतीय जनता पक्ष, त्यानंतर अकाली दल, शिवसेना, द्रविड मुन्नेत कळगम, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव यांच्यासारखे जे सत्ताधारी आघाडीचे नेते होते त्यांनी ही पद्धती पुन्हा आणली. म्हणजे काय, आपल्याला ॲटलिस्ट माहिती झालं पाहिजे की कोणत्या याच्यासाठी कोणत्या स्कीम अलोकेट करायच्या आहे. त्यासाठी आपल्या या चांगल्या नेत्यांनी ही पद्धत पुन्हा अलोकेट केली. काय केली, ही पद्धत पुन्हा नव्याने आणली. ठीक आहे. त्यानंतर CM चंद्रमौली हे 2011 मध्ये भारतीय जनगणनेसाठी रजिस्ट्रार जनरल तसेच जनगणनेचे आयुक्त होते. कोण होते, CM चंद्रमौली. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतं नाव लक्षात ठेवायचं आहे, CM चंद्रमौली. हे 2011च्या भारतीय जनगणनेसाठी होते. ठीक आहे. 2011च्या भारतीय जनगणनेसाठी जनगणना आयुक्त कोण होते, CM चंद्रमौली. आणि ही जी जनगणनाची जी माहिती होती ती 16 भाषांमध्ये गोळा करण्यात आली होती. किती भाषांमध्ये, 16 भाषांमध्ये गोळा करण्यात आली होती. आणि 2011 मध्ये प्रथमच भारत आणि बांगलादेश यांनी सीमेवरील माहिती जी होती, म्हणजे सीमेवर किती लोक राहतात, त्यांची काय माहिती आहे, ही संयुक्तपणे गोळा केलेली होती. ही माहिती काय होती, ही त्यांनी संयुक्तपणे कलेक्ट केलेली होती, भारत आणि बांगलादेश या देशांनी मिळून. ठीक आहे. भारत आणि बांगलादेश या देशांनी मिळून. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही किती झाली, ते 121 करोड, बघा, 8,54,977. बघा, हा आकडा जो आहे ना, हा आकडा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगळा आढळेल. ठीक आहे. विकिपीडियामध्ये वेगळं आढळेल, गुगलच्या अनेक साईट्समध्ये वेगळं आढळेल, UPSCच्या कोणत्या साईट्स तुम्ही चेक करा त्यामध्ये वेगळं आढळेल, MPSCचे कोणतेही पुस्तक तुम्ही चाळाल तर त्यामध्ये हा आकडा वेगळा आढळेल. परंतु 121 करोड हा आकडा जो बेसिक आकडा आहे तो तुम्हाला जो आहे तोच आढळेल. ठीक आहे. त्यामुळे हा आकडा नेहमी लक्षात ठेवा, 121 करोड, यावरच तुम्हाला प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. त्यानंतर जी 2001 पासून भारताचे 2001 पासून जे वाढले किंवा 2001 नंतर जे ग्रोथ आढळून आली ती होती 181.5 दशलक्षाची. किती होती, 181.5 दशलक्ष जे पीपल्स होते ते आपल्या जनगणनेमध्ये आढळले किंवा जनगणनेमध्ये वाढून आले किंवा आपल्या भारतीय लोकसंख्येमध्ये वाढून आले. म्हणजे कशा, 2011च्या जनगणनेनुसार. 2001च्या जनगणनेत किती वाढले तर 181.5 दशलक्ष हे 2011च्या जनगणनेमध्ये ऍड झाले. किती, 181.5 दशलक्ष. त्यानंतर 15वी ही स्वातंत्र्याची 7वी जनगणना 2 टप्प्यात पार पडली. बघा, 7वी ही जी जनगणना होती 15वी स्वातंत्र्यामध्ये ती 2 टप्प्यात पार पडली. एक तर घरसूची आणि एक लोकसंख्या गणना. एक आपण बघितलं घरसूची, ज्यामध्ये घरांची संख्या सुद्धा मोजण्यात आली किंवा जी गृह निर्माण अवस्थेत आहे, जी गृहनिर्माण अवस्थेत आहे त्यांची सुद्धा संख्या मोजण्यात आली. आणि हे कधी झालं तर हे एप्रिल-सप्टेंबर 2010च्या दरम्यान घडून आलं. कधी घडून आलं, एप्रिल आणि सप्टेंबर 2010च्या दरम्यान. आणि लोकसंख्येची जी गणना होती ती 9 ते 28 फेब्रुवारी 2011च्या दरम्यान घडून आली. कधी, लोकसंख्या जी गणना होती, लोकांची जी संख्या मोजली जात होती ती 9 ते 28 फेब्रुवारी 2011च्या दरम्यान घडून आली. आणि ही 2 टप्प्यात, एक तर गृहसूची म्हणजे गृहनिर्माण जे अवस्थेत आहे त्यांची सुद्धा संख्या मोजण्यात आली आणि लोकसंख्येची सुद्धा संख्या यामध्ये मोजण्यात आली. आणि त्यानंतर जसं आपण घोषवाक्य बघितलं ते घोषवाक्य होतं आपली जनगणना आपले भविष्य, अवर सेन्सस अवर फ्युचर. ओके. आपली काय होते, आपली जनगणना आपले भविष्य, अवर सेन्सस अवर फ्युचर. आणि एकूण जो खर्च होता, म्हणजे या जनगणना करण्यासाठी लागणारा जो खर्च होता किंवा लागलेला जो खर्च होता तो होता 22 अब्ज रुपये. 22 अब्ज रुपये. आता प्रत्येक माणसामागे किंवा प्रत्येक व्यक्तीमागे जर बघायचं झालं असं $0.5, किती, $0.5 हा प्रति मानसी खर्च, $0.5. आणि जागतिक सरासरी प्रति मानसी खर्च बघितला म्हणजे जगाच्या तुलनेत जर बघितला तो $4.6. किती होता, $4.6. आणि त्या जनगणनेतून असंही सिद्ध झालं की 438 स्थानिक भाषा सध्या भारतामध्ये बोलल्या जात आहेत.
किती बोलल्या जाते? 438 स्थानिक भाषा बोलल्या जाते. बघा हा आकडा लक्षात ठेवा. कदाचित विचारू शकतो, यामध्ये विचारण्याची शक्यता कमी आहे, परंतु 438 फक्त लक्षात ठेवा. जर विचारण्यात आला तर विचारू शकतो, परंतु शक्यता मात्र कमी आहे. त्यानंतर भारताचे एकूण क्षेत्रफळ जे होते ते होते 32,87,590 चौरस किमी. किती होते? 32,87,590 चौरस किमी. म्हणजे काय? तर 2.4 क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती होते? 2.4%. ओके, 2.4% कशा होते? जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी. आणि जर भारताची एकूण लोकसंख्या, जर आपण जो आकडा आता चेंज होते बघा, इकडे आकडा चेंज आहे, तिकडे आकडा चेंज आहे, ही जी माहिती वेगवेगळ्या ठिकाणावरून घेण्यात आली आहे, काही गव्हर्नमेंटच्या साईट्सवरून घेण्यात आलेली आहे, ही माहिती चेंज होती. काय होतं? प्रत्येक साईट्समध्ये तुम्हाला अलग अलग माहिती आढळणे. ठीक आहे, भारताची जी एकूण लोकसंख्या मला आढळलेली आहे ती आहे 121 करोडची. त्यामुळे हा आकडा फक्त बेसिक जो आकडा आहे आपला तो लक्षात ठेवा, जो विचारला जाऊ शकतो, जो पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. बाकी आकडा लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणजे काय? ते 121 कोटी, फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच तुलनेत जर महाराष्ट्राची लोकसंख्या तेव्हाची बघितली 2011ची, तर ती होती 11,23,72,972. तर ही तात्यांच्या ठोकळ्यामध्ये वेगळी आढळून येईल, गायकवाड यांच्या ठोकळ्यामध्ये वेगळी आढळून येईल. म्हणजे प्रत्येक पुस्तकामध्ये ही वेगवेगळी आढळून येईल. परंतु ही माहिती आपल्याला लक्षात काय ठेवायची? ही 11,121 करोड. किती लक्षात ठेवायची? 11.23 कोटी आणि ही 121 कोटी. ही दोन गोष्टी या लक्षात ठेवा, भारताची आणि महाराष्ट्राची लोकसंख्या. आणि जर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी पकडलं तर 17.5% लोकसंख्या ही भारतात राहते. किती राहते? 17.5% लोकसंख्या. आणि जर ग्रामीण लोकसंख्या बघितली, जी रूरल पॉप्युलेशन आहे ते जर बघितलं कशामधलं? पूर्ण भारतामधलं. तर पूर्ण भारतामधलं ग्रामीण लोकसंख्या जर बघितली तर 68.84% येते. किती येते? 68.84%. आणि 2001 मध्ये किती होती? तर 72.19%. म्हणजे काय झालेलं आहे? ग्रामीण लोकसंख्या ही घटलेली आहे 2001च्या तुलनेत. कारण की ही कधीची आहे? 2011ची आहे आणि ही 2001ची. म्हणजे 2001च्या तुलनेत ग्रामीण लोकसंख्या ही घटलेली आहे. परंतु ती जर शहरी लोकसंख्या चेक केली तर शहरी लोकसंख्या ही वाढलेली आहे 2011च्या तुलनेत. ठीक आहे, 2011च्या तुलनेत 31.16 आहे आणि इथे काय आहे? 2001 मध्ये किती आहे? 27.81. 2001 मध्ये किती आहे? 27.81. मित्रांनो, ही माहिती जर तुमची जो पेपर असेल सध्या तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. जर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी याची PDF किंवा याची PPT तुम्हाला उपलब्ध करून देईन. ठीक आहे. त्यानंतर 10 भारतीयांपैकी प्रत्येक 5 भारतीय हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या 6 राज्यात राहतात. कारण की या 6 राज्याची जी लोकसंख्या आहे ती क्रमाने घटत जाते. म्हणजे काय? उत्तर प्रदेशची जास्त, त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, अशा प्रकारे ही लोकसंख्या आहे. म्हणून 10 पैकी 5 भारतीय, प्रत्येकी 5 भारतीय, म्हणजे जर 10 भारतीय असेल त्यांपैकी प्रत्येकी 5 भारतीय हे कुठे राहतात? तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या 6 राज्यांमध्ये राहतात. त्यानंतर जर सर्वात जास्त क्षेत्रफळाच्या वर प्रश्न आला तर क्षेत्रफळामध्ये आपण काय सांगू शकतो की राजस्थान सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे. राजस्थानचं सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे जे जनगणनेनुसार मोजण्यात आलेलं आहे. राजस्थानचं सर्वात जास्त क्षेत्रफळ, त्यानंतर इथं मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र आणि मग उत्तर प्रदेश. बघा इथे महाराष्ट्र 3rd क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. हा कॉमनचा प्रश्न आहे, असे प्रश्न विचारल्या सुद्धा जाणार नाही. ठीक आहे, पण एक जनरल नॉलेजमधून तुम्ही लक्षात ठेवू शकता की सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे राज्य आहे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. ठीक. आणि सर्वात कमी क्षेत्रफळ तुम्हाला कुठे आढळून येईल? तर सर्वात कमी क्षेत्रफळ तुम्हाला आढळून येईल गोवामध्ये. ठीक आहे, सर्वात कमी क्षेत्रफळ आहे 3,702 चौरस किमीचं आहे फक्त. त्यानंतर सिक्कीम आणि त्यानंतर त्रिपुरा. काय आहे? 2nd क्रमांक आहे सिक्कीम आणि त्यानंतर त्रिपुरा. हे प्रश्न असे विचारले जाणार नाही कारण की हे फारच कॉमन प्रश्न आहेत जे कोणीही उत्तर देऊ शकतं. त्यामुळे हे प्रश्न विचारले जाणार नाही, यावर लक्ष नाही दिलं तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा केंद्रशासित प्रदेश. बघा केंद्रशासित प्रदेशावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेशावर जे कॉमन क्वेश्चन आहे ते विचारण्याची शक्यता नाही आहे, परंतु केंद्रशासित प्रदेशावर विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अंदमान निकोबार सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे अंदमान निकोबारचा, केंद्रशासित प्रदेशाचा. आणि त्यानंतर आहे दिल्ली. ठीक आहे, दिल्लीचं किती आहे? 1,483 चौरस किमी आणि अंदमान निकोबार यांचं आहे 8,249 चौरस किमी. ठीक आहे, त्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ जर बघायला गेला, सर्वात कमी क्षेत्रफळ कशाचं आढळून येईल जे केंद्रशासित प्रदेशांमध्ये? तर पहिला आहे लक्षद्वीप बेटे, दुसरा आहे दमन आणि दीव आणि तिसरा आहे चंदीगड. पहिलं काय आहे? लक्षद्वीप बेटे, दुसरा आहे दमन आणि दीव, तिसरा आहे चंदीगड. ल द च. ठीक आहे, ल द च. अशा प्रकारे लक्षात ठेवा की लक्षद्वीप बेटे आहे, दमन आणि दीव आणि चंदीगड सर्वात कमी क्षेत्रफळ आणि हे केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यानंतर सर्वात जास्त ग्रामीण भागात असणारी लोकसंख्या, बघा यावर प्रश्न बनू शकतो. सर्वात जास्त ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या असलेले राज्य जर विचारले तर हिमाचल प्रदेश यामध्ये सर्वात जास्त ग्रामीण भागातले लोक राहतात, 89.96% आहे. बघा किती मोठा आकडा आहे मित्रांनो, 50%च्या कितीतरी वर आहे. म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात जास्त लोक हे ग्रामीण भागात राहतात. ठीक आहे, 89.96%. त्यानंतर येतं बिहार, यामध्ये 88.70% लोक राहतात. आणि त्यानंतर येतं महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा 50%च्या वर गेलेलं आहे, 54.77%. 2011च्या जनगणनेनुसार.
काय म्हटलं मी, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात किती आहे, 54.77% हे ग्रामीण भागात राहतात. आणि सर्वात जास्त शहरी भागात राहणारे कुठे आहे, तर गोवामध्ये आहे. गोवामध्ये खेडी फार कमी आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की सर्वात जास्त शहरी भागात राहणारी लोकसंख्या ही गोव्यामध्ये आढळून येते 62.17%. आणि त्यानंतर सेकंड क्रमांकावर आहे मिझोराम 51.51%. मिझोराम किती आहे, 51.51%. त्यानंतर जर लिंग गुणोत्तर बघितलं, म्हणजे आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास 1000 पुरुषांमागे जेवढ्या स्त्रिया उरतात, ठीक आहे, 1000 पुरुषांमागे जेवढ्या स्त्रिया असतात त्यांनाच आपण लिंग गुणोत्तर म्हणू शकतो. ठीक आहे, त्यांनाच आपण काय म्हणू शकतो, लिंग गुणोत्तर म्हणू शकतो. आणि बाललिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर 1000 बालकांमध्ये आपण उरलेले छोटे बालक, ठीक आहे, असं म्हणू शकतो आपण. तर बघा, भारताचं जर बघायचं झाल्यास, आपण आधी भारतापासून सुरुवात करूया. भारताचं जर बघायचं झालं 943 आहे, म्हणजे काय झाली, स्त्रियांची 1000 पुरुषांमागे, ठीक आहे, 1000 पुरुषांमागे, ठीक आहे, हे किती आहे, 943. आणि जर हेच जर 2001ची सेन्ससनुसार किंवा 2001च्या जनगणनेनुसार बघायचं झाल्यास हे किती येतं, 933. हे किती येतं, 933 2001च्या जनगणनेनुसार. आणि 943 कधीच्या आहेत, 2011च्या. 2011च्या जनगणनेनुसार किती आहे, 943. आणि 933 काय आहे, 2001च्या जनगणनेनुसार. म्हणजे 1000 पुरुषांमागे किती आहे, तर 2001 मध्ये 933. आणि जर आताचं म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार चेक केलं तर 1000 पुरुषांमध्ये किती येतात, 943. आणि तेच जर बाललिंग गुणोत्तर पकडायचं झाल्यास ते किती येतं, 919. किती येतं, 919. परंतु बाललिंग गुणोत्तरवर प्रश्न विचारण्याची शक्यता असते, परंतु विचारले जात नाही सहसा, परंतु विचारण्याची शक्यता असते. तेच जर बाललिंग गुणोत्तर हे जर 2001च्या सेन्ससनुसार, 2001च्या जनगणनेनुसार बघितलं तर 2001च्या जनगणनेनुसार किती येतं, 927. 2001च्या जनगणनेनुसार किती येतं, 927. म्हणजे इथे 2011च्या तुलनेत 2001 मध्ये जास्त होतं, ठीक आहे, 2011 मध्ये कमी झालेलं आहे. परंतु तेच जर प्रौढ लिंग गुणोत्तर किंवा स्त्री पुरुष प्रमाण जर बघितलं तर यामध्ये काय आहे, तर 2011 मध्ये हे वाढलेलं होतं. 2011 मध्ये काय जास्त झालेलं होतं 2001च्या तुलनेत. ठीक आहे, 2001 मध्ये जे जनगणना करण्यात आली होती त्यामध्ये कमी होतं आणि त्यानंतर वाढलं 2011 मध्ये. ठीक आहे, 2011 मध्ये जी जनगणना करण्यात आली त्यानुसार 943 आढळलं. ठीक आहे, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते आहे, तर केरळ. केरळमध्ये महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, तर महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे. म्हणजे जर 1000 पुरुष असतील तर त्यापेक्षाही जास्त 1084 ह्या स्त्रियाच आहेत इथे. ठीक आहे, त्यामुळे केरळमध्ये महिलांची संख्या जास्त आहे, म्हणून केरळ हे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेलं राज्य आहे भारतातील. ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्रमांकावर आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये 995 आहे दर 1000 पुरुषांमागे. त्यानंतर येतं महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये 925 आहे दर 1000 पुरुषांमागे 925. आणि जर 2001ची तुलना केली तर इथे किती आढळून येईल, 922. 2001च्या तुलनेत किती आढळून येईल, 922. आणि सर्वात जास्त लिंग गुणोत्तर वाढ झालेले राज्य जर आपल्याला बघायचं झाल्यास, म्हणजे कोणत्या राज्यांमध्ये वाढ झालेली आहे लिंग गुणोत्तरामध्ये, तर मिझोराममध्ये आहे. मिझोराममध्ये 2011च्या तुलनेत वाढ झालेली आहे, 2001च्या तुलनेत 2011 मध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर येतं आसाम आणि त्यानंतर येतं नागालँड. म्हणजे मिझोराममध्ये 37ने वाढलेली आहे, आसाममध्ये 22ने आणि नागालँडमध्ये सुद्धा 22ने वाढलेलं आहे. 2001 मध्ये किती होतं, 938 होतं आणि त्यानंतर किती वाढलेलं आहे, 975 पर्यंत. किती वाढलेलं आहे, 975 पर्यंत. जर आसामची गोष्ट केली किंवा आसामबद्दल विचार केला तर 2001 मध्ये किती होतं, 932. त्यानंतर किती झालेलं आहे, 954. आणि नागालँडबद्दल जर विचार केला तर 909 होतं 2001च्या तुलनेत आणि त्यानंतर 2011 मध्ये 931 पर्यंत वाढलेलं आहे. म्हणजे काय, लिंग गुणोत्तर ज्या राज्यांमध्ये वाढलेलं आहे त्या राज्यांमध्ये विचारण्याची शक्यता जास्त आहे, त्या राज्यांवर क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून काय, मिझोराम, आसाम, नागालँड, मी आना अशा प्रकारे लक्षात ठेवा. मी आना, मिझोराम, आसाम, नागालँड यामध्ये काय झालेलं आहे, यामध्ये लिंग गुणोत्तर हे वाढलेलं आहे. ठीक आहे, लिंग गुणोत्तरामध्ये वाढ झालेले राज्य आहेत. आणि सर्वात जास्त जर आपल्याला बघायचं झालं, सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर आढळून येतं, तर केरळमध्ये. कोणत्या राज्यामध्ये, तर केरळमध्ये. त्यानंतर तामिळनाडू आणि त्यानंतर महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र थर्ड क्रमांकावर असल्याने त्या लाईनमधलं विचारल्या जाऊ शकतं, म्हणजे केरळ, तामिळनाडू याबद्दलही विचारल्या जाऊ शकतं, कारण की महाराष्ट्र थर्ड क्रमांकावर आहे. जर खाली असता किंवा टॉपर असता तर मग विचारण्याची शक्यता जास्तच होती, पण खाली असता तर विचारण्याची शक्यता कमी होती. परंतु तो थर्ड क्रमांकावर असल्याने, महाराष्ट्र थर्ड क्रमांकावरच असल्याने त्यामध्ये विचारण्याची शक्यता जास्त आहे, केरळ आणि तामिळनाडूबद्दल आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेले राज्य आणि सर्वात जास्त लिंग गुणोत्तरामध्ये वाढ झालेले राज्य. ठीक आहे, त्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर बघूया, म्हणजे ज्यामध्ये स्त्रियांची संख्या फारच कमी आढळून येते पुरुषांपेक्षा. बघा, हरियाणा आहे, त्यामध्ये 877 आढळून येते फक्त. 2001 मध्ये 861 होती, परंतु 2011च्या तुलनेत 2011 मध्ये 877 आढळून येते. म्हणजे काय, तर 2001च्या तुलनेत वाढलेली आहे, 2001च्या तुलनेत वाढलेली आहे, परंतु ती वाढ फार कमी आहे.
ठीक आहे, ती वाढ फार कमी आहे. त्यानंतर जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीरमध्ये 883 आहे आणि 2001 मध्ये 874 आहे. म्हणजे काय, तर वाढ झालेली आहे परंतु कमी वाढ झालेली आहे. त्यानंतर सिक्कीम आहे, सिक्कीममध्ये 875 2001 मध्ये होती आणि 2011 मध्ये जर चेक केलं तर 889 आढळून येईल. किती आढळून येईल, 889. म्हणजे जर सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य चेक करायचे झाल्यास हरियाणा, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम, हजसी. ठीक आहे, हरियाणा, जम्मू काश्मीर, सिक्कीम. त्यानंतर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जर केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवायचा असला तो आहे, एकच आहे, पुडुचेरी. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर स्त्रियांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा तिथे जास्त आहे. ठीक आहे, 2001 मध्ये 1001च होतं, परंतु 2011च्या तुलनेत 1038 झालेलं आहे. किती झालेलं आहे, 1038. म्हणजे जी जंप होती, जी ग्रोथ होती ती चांगली झालेली आहे पुदुचेरीमध्ये. ठीक आहे, त्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला केंद्रशासित प्रदेश जर चेक करायचा असल्यास तर तो कोणता आहे, दमण आणि दीव. सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या फारच कमी आहे इतर राज्यांच्या तुलनेतही आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या तुलनेतही. किती आहे, 618 आहे फक्त. म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे फक्त 618 स्त्रिया तिथे आहेत. ठीक आहे, त्यानंतर 2001च्या सेन्ससनुसार 719 आहेत फक्त. म्हणजे 2001 नुसार 719 आणि 2011 नुसार 618. म्हणजे काय आहे, तर 2001च्या तुलनेत 2011 मध्ये कमी झालेले आहेत. त्यानंतर लिंग गुणोत्तरामध्ये घट झालेले राज्य जर बघायचे झाल्यास ते आहे जम्मू काश्मीर आणि बिहार. यामध्ये -17ने घट झालेली आहे आणि यामध्ये -5ने घट झालेली आहे. ठीक आहे, लिंग गुणोत्तरामध्ये घट झालेली आहे जम्मू काश्मीर आणि बिहार या राज्यांमध्ये. त्यानंतर जर घनता बघायची झाल्यास भारताची घनता 382 चौरस किमी, म्हणजे 324 चौरस किमी 2001च्या सेन्ससनुसार होती आणि 382 चौरस किमी ही 2011च्या सेन्ससनुसार आहे. आणि भारत जगातील सर्वात जास्त घनता असणारा देशात 31व्या स्थानी आहे. म्हणजे ठीक आहे, घनता असणाऱ्या याच्यात म्हणजे पूर्ण देशामध्ये घनता असणाऱ्या देशात 31व्या स्थानी आहे. आणि सर्वात जास्त जी घनता आहे, सर्वात जास्त घनता असणारे राज्य कोणते आहेत, तर बिहार आहे, पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. बघा यामध्ये आकडे मॅक्सिमम टाइम तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही जास्त वेळ त्यावर देऊ नका, तुम्ही या नावांवर जास्त लक्ष द्या. कारण की नावं विचारण्याची शक्यता जास्त आहे. तलाठी भरतीचा किंवा जिल्हा परिषद भरतीचा तुम्ही अभ्यास करत असाल तर आकड्यांमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही ते, त्यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन हे तुम्हाला नावांवर बनतील, त्यामुळे नावांकडे थोडं लक्ष द्या. त्यानंतर सर्वात कमी घनता असणारे राज्य जर आपल्याला बघायचे झाल्यास अरुणाचल प्रदेश आहे, मिझोराम, जम्मू काश्मीर, सिक्कीम आणि नागालँड. कोणकोणते आहे, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, जम्मू काश्मीर, सिक्कीम आणि नागालँड. सर्वात जास्त कोणतं बघितलं होतं आपण, बिहार, आणि सर्वात कमी जर बघायचं झाल्यास ते आहे अरुणाचल प्रदेश. सर्वात जास्त बिहार, सर्वात कमी अरुणाचल प्रदेश. आणि आपलं 5व्या नंबरवर महाराष्ट्र इथे सुद्धा आहे. त्यामुळे सर्वात जास्त घनता असणारे राज्य विचारण्याची शक्यता जास्त आहे, कारण की आपण महाराष्ट्राची एक्झाम देतोय, महाराष्ट्रात होणाऱ्या भरतीबद्दल एक्झाम देतोय, तर त्यामुळे जिथे महाराष्ट्र आढळून येईल त्याच्याबद्दल विचारण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे सर्वात जास्त घनता असणारे राज्य ही विचारण्याची शक्यता आहे. कन्फर्म विचारेल असं नाही, परंतु शक्यता आहे. इथे काय आहे, इथे शक्यता आहे. त्यानंतर सर्वात कमी घनता असणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 मध्ये येत नाही, त्यामुळे विचारण्याची शक्यता कमी आहे. असं नाही की विचारल्याच जाऊ शकत नाही, परंतु विचारण्याची शक्यता फार कमी आहे. त्यानंतर सर्वात जास्त घनता असणारा केंद्रशासित प्रदेश जाणून घ्यायचा आहे, तर तो आहे दिल्ली, चंदीगड, पुदुचेरी, दमण आणि दीव. कोणता आहे सर्वात जास्त घनता असणारे केंद्रशासित प्रदेश, दिल्ली, चंदीगड, पुदुचेरी, दमण आणि दीव. त्यानंतर सर्वात कमी घनता असणारे केंद्रशासित प्रदेश बघूया. सर्वात कमी घनता म्हणजे सर्वात जास्त कमी घनता कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे, तर अंदमान आणि निकोबार. आणि सेकंड आहे दादर आणि नगर हवेली. कोणता आहे, अंदमान निकोबार आणि दादर नगर हवेली. अंदमान निकोबारमध्ये किती आहे, तर 46 आहे प्रति घनता. आणि दादर आणि नगर हवेलीमध्ये किती आहे, 698. ठीक आहे, दादर आणि नगर हवेलीमध्ये कदाचित तिथे 8 झालेले आहेत. सर्वात कमी घनता विचारलेली आहे अंदमान निकोबारमध्ये 46, दादर नगर हवेली 69 असेल इथे. मी चेक करून हे पुन्हा कमेंट बॉक्समध्ये सांगून देईल. त्यानंतर सर्वात जास्त जर लोकसंख्या असणारे राज्य जर आपल्याला बघायचं झाल्यास उत्तर प्रदेश आहे, यामध्ये 16.89% आहे. त्यानंतर इथे महाराष्ट्र आलेला आहे 9.28%. त्यानंतर बिहार आहे, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू. आणि सर्वात जास्त लोकसंख्या यामध्ये महाराष्ट्र आलेला आहे. ठीक आहे, आपला लाडका महाराष्ट्र इथे आलेला आहे, त्यामुळे याच्याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या असणारी जी राज्य आहे ती क्रमानेही विचारू शकतात किंवा त्याबद्दल डायरेक्ट नावही विचारलं जाऊ शकतं. म्हणून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू. बघा ज्यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख होतोय ना मित्रांनो, ती गोष्ट नक्कीच करून जा. ठीक आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न बनू शकतात, त्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणकोणते ठरले, तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू. आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहेत, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि नागालँड. कोणकोणती ठरली, तर सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि नागालँड. त्यानंतर जर प्रौढ साक्षरतेचं प्रमाण बघायचं झाल्यास तर भारतातलं किती आहे, 74.03%. किती आहे, 74.03% साक्षरतेचं प्रमाण.
म्हणजे जे साक्षरता ज्यांची जास्त आहे ती किती आहे 74.03%, ज्यामध्ये पुरुष साक्षरता, ज्यामध्ये जर मला पुरुष साक्षरता बघायची झाल्यास ती आहे 82.14%. किती आहे 82.14%. आणि महिला साक्षरता बघायची झाल्यास किती येते 65.46%. किती येते 65.46%. म्हणजे एकूण प्रौढ साक्षरता किती आहे 74.03%, ज्यामध्ये पुरुष साक्षरता आहे 82.14% आणि महिलांची साक्षरता किंवा स्त्रियांची साक्षरता किती आहे ही 65.46%. म्हणजे महिलांची साक्षरता ही पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ठीक आहे. आणि जर सर्वात जास्त पुरुष साक्षरताचं जर प्रमाण बघायचं झाल्यास ते केरळमध्ये आढळून येईल. केरळमध्ये महिलांची संख्या जास्त आहे, परंतु पुरुष साक्षरतेचं प्रमाण बघायचं झाल्यास ते केरळमध्ये तुम्हाला सर्वात जास्त आढळून येईल, ते म्हणजे 96.02%, म्हणजे 96.02% पुरुष साक्षरतेचं प्रमाण आहे केरळमध्ये. आणि महिला साक्षरतेचं प्रमाण जर सर्वात जास्त बघायचं झाल्यास तर ते सुद्धा केरळमध्येच आढळून येईल 91.98%. म्हणजे केरळबाबत 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की सर्वात जास्त जे गुणोत्तर आहे म्हणजे स्त्रियांची संख्या ही सर्वात जास्त कुठे आढळून येईल केरळमध्ये, सोबतच पुरुषांची साक्षरता आणि स्त्रियांची साक्षरता यांचं प्रमाण ही केरळमध्ये सर्वात जास्त आढळून येईल. केरळमध्ये जर आता इथे बघा साक्षरता ही दोन्ही प्रमाणात आढळलेली आहे, म्हणून हा आकडा विचारला जाण्याची शक्यता आहे. किती पर्सेंट आहे तर 96.02%. आणि महिला साक्षरता किती आहे तर 91.98%. आणि तेच जर राज्यात बघायचं झाल्यास म्हणजे जर केंद्रशासित प्रदेश किंवा राज्यात बघायचं झालं लक्षद्वीप येईल 96.11%. ठीक आहे. आणि त्यानंतर येईल 88.25%, हे सुद्धा लक्षद्वीपच येईल यामध्ये. म्हणजे जर पुरुष साक्षरता बघायची झाल्यास केरळ आणि लक्षद्वीप लक्षात ठेवा, आणि महिला साक्षरता बघायची झाल्यास केरळ आणि लक्षद्वीप हे दोन्ही गोष्टी हेच लक्षात ठेवा की पुरुष आणि महिलांमध्ये केरळ आणि लक्षद्वीप. बघा तुम्हाला याबद्दल आकडा विचारला जाणार नाही, हे आकडे विचारले जाणार नाही, परंतु हे आकडे विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे. राज्यांमध्ये हे आकडे विचारले जाण्याची शक्यता आहे. केंद्रशासित प्रदेशामध्ये विचारले जाण्याची शक्यता कमी असते, परंतु राज्यांमध्ये विचारले जाण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात कमी जर पुरुष साक्षरता बघायची झाल्यास ती बिहारमध्ये आढळून येईल, आणि महिला साक्षरता ही राजस्थानमध्ये आढळून येईल. ठीक आहे. सर्वात कमी जर बघायची झाल्यास कुठे बिहारमध्ये 73.89%, आणि सर्वात महिला साक्षरता जी कमी आहे ती राजस्थानमध्ये 52.66%. आणि ते जर केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर दादर नगर हवेली यामध्ये 86.46% आढळून येईल. आणि त्याचनंतर जर महिला साक्षरता, पुरुष साक्षरता कुठे आढळून येईल कमी दादर नगर हवेलीमध्ये 86.46%. आणि जर महिला साक्षरता ही केंद्रशासित प्रदेशाच्या तुलनेत बघायची झाल्यास ती दादर नगर हवेलीमध्येच आहे 65.93%. किती आहे 65.93%. बघा ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लिहून ठेवा, लिहत नसाल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याची PDF किंवा PPT तुम्हाला उपलब्ध करून देईल. आणि या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. फॅक्ट्स आहेत, या पाठांतराशिवाय जमणार नाहीत. जर पाठांतर जमत नसेल तर त्या गोष्टी लिहिल्यानंतर ॲक्च्युली त्याच्याकडे 5 ते 10 मिनटं बघा. काय करा ॲक्च्युली त्याच्याकडे 5 ते 10 मिनटं बघा, त्यानंतर बुक बंद करा किंवा बुकला झाकून ठेवा, आणि त्यानंतर ते आठवण्याचा प्रयत्न करा. काय जेवढं जास्त तुम्ही मेमोराईज कराल, जेवढं जास्त तुम्ही आठवून पाहाल, तेवढी जास्त ती गोष्ट तुमची पक्की होत जाईल. त्यामुळे यामध्ये मॅक्सिमम गोष्टी या फॅक्च्युअल आहे, यामध्ये समजण्यासारखं असं जास्त तुम्हाला आढळून येणार नाही. यामध्ये कन्सेप्च्युअल गोष्टी कमी आणि फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला जास्त आढळून येईल. त्यानंतर आपण बघूया की सर्वात जास्त साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे, म्हणजे सर्वात जास्त साक्षरतेचा दर हा कशात आहे किंवा कशात वाढत चाललेला आहे. बघा केरळमध्ये सर्वात जास्त आहे, केरळमध्ये सर्वात जास्त साक्षरता दर आहे, त्यामध्ये 93.31% आहे. किती आहे 93.31%. त्यातही पुरुषांचीही जास्त आहे आणि महिलांचीही जास्त आहे. पुरुषांची किती आहे तर 96.2% आणि महिलांची 90%च्या वर म्हणजे 91.98% आहे. त्यानंतर मिझोराम जर चेक करायचं झालं, मिझोराममध्ये 91.58% आहे, पुरुषांची येतं 93.72% आणि महिलांची आहे 89.40%. त्यानंतर त्रिपुरा येतं आणि मग येतं महाराष्ट्र. बघा साक्षरता दर चेक करायचा झाल्याचा 1, 2, 3, 4 म्हणजे चौथ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आलेला आहे. त्यामुळे यावर प्रश्न बनू शकतो, त्यावर एक तरी प्रश्न बनूच शकतो. म्हणजे काय करून जा, ॲटलिस्ट बनला तर तुमचे मार्क चुकणार नाही. त्यामुळे काय होईल तर तुमचा मार्क चुकणार नाही आणि तुम्हाला तो मार्क मिळून जाईल. म्हणून साक्षरता दरवर प्रश्न बनू शकतात. केरळ, मिझोराम, त्रिपुरा, महाराष्ट्र. पहिल्या 5 मध्ये जरी आपला महाराष्ट्र असला तरी ते प्रश्न चुकवू नका, ते प्रश्न आठवणीने करून जा. ठीक आहे. त्यानंतर सर्वात कमी साक्षरता असलेले किंवा साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे तर बिहार आहे. ठीक आहे. बिहारमध्ये किती आहे तर फक्त 63.82% आहे. त्यानंतर त्यामध्ये जर पुरुषांची चेक करायचं झालं, पुरुषांची साक्षरता चेक करायची झाल्यास 73.89% आणि महिलांची 53.33%. म्हणजे स्त्रियांची साक्षरता किती आढळून येईल 53.33%. अरुणाचल प्रदेशांच्या बाबतीत जर चेक करायचं झाल्यास तर 66.95%, पुरुषांची येते 73.69% आणि महिलांची येते 59.57%. बघा हे आकडे फार कन्फ्युजिंग असतात, आकडे तुम्हाला लक्षातही राहणार नाही, काही त्या ठिकाणी कन्फ्युज होईल, परंतु तुम्ही थोड्या थोड्या या नावांवरून लक्षात ठेवा.
काय करा, थोड्या थोड्या नावांवरून लक्षात ठेवा. म्हणजे काय, जर तुम्हाला नावावरून एखादी ट्रिक लक्षात येत असेल तर ती तुमची लक्षात ठेवा. कारण की मी सांगितलेल्या ट्रिक्स किंवा मी सांगितलेले, आपण याच्यावर हवं तर एखाद्या ट्रिक्सचं सेक्शन सुद्धा बनवू, ज्यामध्ये आपण ट्रिक्सद्वारे कसे क्वेश्चन किंवा कसा पॅसेज लक्षात ठेवू शकतो, कसे फॅक्ट्स लक्षात ठेवू शकतो, यावर एक अलग सेक्शन बनवू आपण, म्हणजे अलग लेक्चर बनवूया. पण सध्या तुम्ही नावांकडे जास्त फोकस द्या, कारण की आपला जो वेळ कमी आहे आणि अभ्यास जास्त, त्यामुळे सध्या तरी तुम्ही नावांकडे लक्ष द्या. बिहार आहे सर्वात कमी साक्षरता असलेलं बिहार, सेकंड क्रमांकावर येतं अरुणाचल प्रदेश आणि त्यानंतर येतं राजस्थान. यामध्ये पुरुषांची संख्या म्हणजे टोटल ही संख्या तुम्हाला लक्षात राहिली तर चांगलंच आहे, परंतु पुरुषांची सुद्धा लक्षात ठेवा. 73.89%. अरुणाचल प्रदेशमध्ये पुरुषांची आहे 73.69% आणि राजस्थानमध्ये आहे 80.51%. आणि त्याच तुलनेत महिलांची सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे महिलांची जी संख्या आहे, साक्षरता दर आहे तो लक्षात ठेवा की महिलांचा आहे 53.33 बिहारमध्ये, त्यानंतर 59.57 अरुणाचल प्रदेशमध्ये आणि 75.48 राजस्थानमध्ये. त्यानंतर सर्वात जास्त साक्षरता असणारे जर केंद्रशासित प्रदेश बघायचे झाल्यास, सर्वात जास्त साक्षरता असणारे केंद्रशासित प्रदेश पहिल्यामध्ये लक्षद्वीप येईल, दुसऱ्यामध्ये येतील पुदुचेरी. काय आहे, पहिल्यामध्ये लक्षद्वीप आणि दुसऱ्यामध्ये पुदुचेरी. साक्षरता दर लक्षद्वीपमध्ये जास्त आहे 92.28%, त्यानंतर पुदुचेरीमध्ये 86.55%. लक्षद्वीपमध्ये पुरुषांचंही प्रमाण म्हणजे जे आहे साक्षरतेचं ते जास्त आहे 96.11% आणि महिलांचंही 90च्या जवळपासच म्हणजे 88.85% आहे. किती आहे, 88.85%. तर जर पुदुचेरीबाबत चेक करायचं झाल्यास, पुदुचेरीची साक्षरता किती आहे 86.55% आणि पुरुषांची चेक करायचं झाल्यास 92.12%, महिलांची चेक करायचं झाल्यास साक्षरता प्रमाण तर 81.22%. सर्वात कमी साक्षरता असणारे जर केंद्रशासित प्रदेश आपण बघत असाल, सर्वात कमी साक्षरता म्हणजे सर्वात जास्त साक्षरता कशात आढळून आली, लक्षद्वीप आणि पुदुचेरीमध्ये. लक्षद्वीप आणि पुदुचेरीमध्ये. सर्वात कमी साक्षरता कशात आढळून येईल, तर दादरनगर हवेली आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये. तर दादरनगर हवेलीमध्ये किती आहे 77.76%. ते लोकल लँग्वेजमधली साक्षरता असू शकते, तर लोकल लँग्वेजमधली साक्षरता असू शकते. म्हणून दादरनगर हवेलीमध्ये किती आहे 77.65% आणि पुरुषांची किती आहे 84.46%. तेच जर अंदमान निकोबार बेटांमध्ये चेक केलं तर 86.27% ही ती टोटल साक्षरता. ठीक आहे, महिला प्लस पुरुष यांची टोटल साक्षरता किती 86.27%. परंतु जर पुरुष आणि महिला यामध्ये विभागून जर साक्षरता बघितली तर अंदमान निकोबारमध्ये किती येते, पुरुषांची 90.11% आणि महिलांची 81.84%. दादरनगर हवेलीमध्ये किती येते महिलांची, तर 65.93%. पुरुषांची किती 84.46%, महिलांची 65.93%. मॅक्सिमम जे राज्य आहे त्यामध्ये महिलांची साक्षरता ही कमी आढळून येत आहे, परंतु जर केरळ वगैरे चेक केलं यामध्ये महिलांची साक्षरता ही पुरुषांच्या साक्षरतेच्या जवळपास दिसून येईल. काय येईल, महिलांची साक्षरता ही पुरुषांच्या साक्षरतेच्या जवळपास दिसून येईल, परंतु भरपूर राज्यांमध्ये महिलांची साक्षरता ही कमी होत चाललेली आहे. ठीक आहे, ही काय कमी होत चाललेली आहे, परंतु याचा ग्रोथ रेट हळूहळू वाढतोय. असं नाही की पूर्णच कमी होत चाललेली आहे, यांचा ग्रोथ रेट हळूहळू वाढतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर महिला जर साक्षरता बघायची, महिला साक्षरता वाढीचं जर प्रमाण बघितलं तर ती 11.8% आहे. ठीक आहे, 11.8% आहे, म्हणजे काय तो वाढत आहे. ठीक आहे, आणि जर पुरुष साक्षरता बघितलं म्हणजे पुरुषांच्या साक्षरतेचं प्रमाण वाढीचं प्रमाण बघितलं तर हे कमी आहे. ठीक आहे, 6.9% आहे. कशाच्या कमी आहे, हे महिलांच्या तुलनेत कमी आहे. महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात ही पुरुष साक्षरता कमी आहे. ठीक आहे, यांचं वाढीचं प्रमाण कमी आहे, परंतु महिला शिक्षणावर जास्त भर देतात, त्यामुळे त्यांचं जे साक्षरता प्रमाण जे आहे ते वाढीचं जास्त आहे 11.8%. त्यानंतर जागतिक प्रौढ साक्षरता प्रमाण जर बघितलं तर हे वय 15पेक्षा अधिक म्हणजे 15 वर्षापेक्षा अधिकचे जर बघितलं तर 84% येतं. जागतिक बोलतोय मी, भारताबद्दल नाही. तर जागतिक जर बघायचं झाल्यास किती येतं 84% 2010 मध्ये सांगितलेल्या 2010 मध्ये जर बघितलं तर 84% येतं. त्यानंतर जागतिक युवक साक्षरता प्रमाण जर बघितलं म्हणजे 15 ते 24 दरम्यान ज्याला आपण युवक म्हणतो, तर ते जर बघायचं झाल्यास तर किती येईल 89.6%. 89.6% आणि ते जर भारतीय युवक बघायचे झाल्यास ते किती येईल 81.1%. म्हणजे काय, तर जगाच्या तुलनेत जर युवक बघायचं झाल्यास तर 89.6% येतं म्हणजे 15 ते 24च्या दरम्यानचे, आणि ते जर भारताच्या तुलनेत जर विचार केला तर 81.1% येतं 2011च्या तुलनेत. 2011च्या तुलनेत किती येतं 81.1%. कोणत्या वयातले, तर 15 ते 24 या वयातले. त्यानंतर मित्रांनो आता जे लेटेस्ट अपडेटवाले क्वेश्चन आहेत म्हणजे जे जास्त प्रमाणात विचारल्या जाऊ शकतात जिल्हा परिषद भरतीला किंवा तलाठी भरतीला सुद्धा, ते म्हणजे 2011 मध्ये आपली जनगणना झाली होती. ठीक आहे, त्याच्या आधी 2001 मध्ये आपली जनगणना झाली होती, त्यानंतर 2011 मध्ये झाली, परंतु 2011 नंतर 2021 मध्ये आपली जनगणना होणार होती. ठीक आहे, 2021 मध्ये जनगणना होणार होती, परंतु 2021 मध्ये कोविडच्या कारणामुळे, ठीक आहे, कोविडच्या कारणामुळे जनगणना होऊ शकली नाही. ठीक आहे, परंतु ती जनगणना आतापर्यंत लांबत चाललेली आहे. म्हणजे काय, तर ती जनगणना मोजल्या जात नाही आहे. म्हणजे आता 2023 येऊन गेलेला आहे, परंतु अजून जनगणना झालेली नाही आहे, जनगणना अजून मोजल्या गेलेली नाही आहे. तर यावर उपाय काय, म्हणजे यावर काय पुढचं सोल्युशन आहे किंवा काय उपाय आहे, तर भारत सरकारद्वारे आसाम राज्याचे डायरेक्टर ऑफ सेन्सस ऑपरेशन बिल्डिंग इथे जेव्हा उद्घाटन होतं,
ठीक आहे. ऑपरेशन ऑफ सेन्सस बिल्डिंग, ते मी सेन्सस बिल्डिंग लिहितो, सेन्सस बिल्डिंग. ठीक आहे. ही कुठली? आसाममधली. इथे जेव्हा उद्घाटन होतं, इथे जेव्हा रिबीन कापायचा प्रोग्राम होता, इथे उद्घाटन होतं, तेव्हा आपले माननीय मंत्री अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री, तर यांनी जाहीर केलं आहे की जी आताची होणारी जनगणना आहे ती डिजिटल फॉर्ममध्ये होईल. ती काय होईल? ती डिजिटल फॉर्ममध्ये होईल. डिजिटल फॉर्ममध्ये होईल म्हणजे प्रत्येक घरी जाऊन जे आधी जनगणना व्हायची ती होणार नाही, ती डिजिटल फॉर्ममध्ये होणार आहे. यासाठी केंद्र सरकार एक ॲपसुद्धा लॉन्च करणार आहे. त्या ॲपला कदाचित सेन्सस, ई सेन्सस असं म्हटलं जाऊ शकतं. ती प्ले स्टोअरवर तुम्हाला काहीच दिवसात उपलब्ध होईल. त्या ॲपद्वारे जे होणार आहे ती पुढची जनगणना होणार आहे. ठीक आहे. त्या ॲपद्वारे ती पुढची जनगणना ही घेतल्या जाणार आहे. ई सेन्सस, त्यालाच ई जनगणना सुद्धा आपण म्हणू शकतो. ई जनगणना. ठीक आहे. याद्वारे डिजिटल फॉर्मद्वारे पुढची जनगणना ही केल्या जाणार आहे. आणि याचा फायदा काय आहे याचा, म्हणजे अशी जनगणना करण्याचा, तर यामध्ये वेळही वाचतो. ठीक आहे. म्हणजे जो पैसा, जास्तीत जास्त पैसा आणि वेळ जो गुंतत होता म्हणजे अशा फिजिकल फॉर्ममध्ये, तो या डिजिटल फॉर्ममध्ये कमी लागू शकतो. ठीक आहे. याद्वारे काय आहे, एक फॉर्म उपलब्ध होईल. ठीक आहे. जनगणनाद्वारे एक फॉर्म उपलब्ध होईल. तो प्रत्येक भारतीयाने, जसं आधार कार्ड वगैरे आहे त्या प्रत्येक भारतीयाने तो भरून देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ती जनगणना होऊ शकते. ठीक आहे. आणि हे 2024 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ती जनगणना हळूहळू होऊ शकते, हळूहळू ही फॉर्ममध्ये येऊ शकते. म्हणजे कदाचित या 2023च्या शेवटच्या टप्प्यांमध्ये किंवा 2024च्या स्टार्टिंगच्या टप्प्यांमध्ये ही सुरू होऊ शकते. आणि 1948 मध्ये आपल्याला हे माहितीच आहे, 1948च्या अधिनियम. ठीक आहे. 1948 मध्ये जो जनगणना अधिनियम होता, अधिनियम, यानुसार 1951 पासून ही जनगणना आपल्या म्हणजे भारतामध्ये चालू झालेली होती. 1951 पासून ही जनगणना चालू झाली होती. तर 1951 नंतर आता म्हणजे काय, तर 1951 नंतर जी 2011 नंतर जी आता होईल, जी 2021 ची जनगणना होईल, त्यामध्ये पहिल्यांदा डिजिटल फॉर्म यूज केला जातोय. त्यामध्ये काय होतंय, पहिल्यांदा डिजिटल फॉर्ममध्ये जनगणना ही केल्या जाते. म्हणजे आतापर्यंत ही जनगणना झाली नव्हती, ती आता 2023 मध्ये किंवा 2024 मध्ये जी जनगणना चालू होईल, जी 2021 ची राहील, ती डिजिटल फॉर्ममध्ये होईल. ती काय होईल, ती डिजिटल फॉर्ममध्ये होईल. ठीक आहे. डिजिटल फॉर्ममध्ये ही जनगणना होईल. आणि याबाबतचे काही लेटेस्ट अपडेट असेल तुम्हाला या चॅनलवर कळूनच जातील. आणि हे क्वेश्चन आहेत थोडे, म्हणजे ई जनगणना किंवा ई सेन्ससवर यावर प्रश्न बनतील, पण हे प्रश्न तुम्हाला MPSCच्या दृष्टीने जास्त उपयोगाचे ठरतील. हे जे प्रश्न आहे तुम्हाला MPSCच्या दृष्टीने जास्त उपयोगाचे ठरतील. येणाऱ्या परीक्षेत, म्हणजे आता जर तलाठीची परीक्षा चालू असेल किंवा जिल्हा परिषद परीक्षा येणार असेल, तर त्यामध्ये यावर प्रश्न बनण्याची शक्यता कमी आहे. यावर 2011च्या तुलनेत जे प्रश्न येतील ते जास्त येतील. म्हणजे 2011 पासूनची जी जनगणना आहे त्यावर प्रश्न जास्त येतील. परंतु ई सेन्सस किंवा 2023 मध्ये होणारी जी किंवा 2024 मध्ये जी होणारी जनगणना आहे, त्यामध्ये MPSCचा अभ्यास करताना ह्या प्रश्न जास्त टॅकल होण्याची शक्यता आहे, जास्त येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हे होतं आजचं आपलं लेक्चर. काही तुमचे प्रश्न असले जनगणनेबद्दल असो किंवा कोणत्याही टॉपिकबद्दल असलो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही विचार असले तुम्ही मांडू शकता. सोबतच तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असल्यास तुम्ही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी नक्की त्याचा व्हिडिओ बनवण्याचा, त्याची PPT बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला ही PPT किंवा हे PDF पाहिजे असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला नक्कीच उपलब्ध करून देईन. आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.